नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मंदा मस्त शॉपिंग करून येते आणि स्वतःचा ड्रेसमध्ये जो काही लुक आहे आरशामध्ये बघते। तिला खूपच आनंद होतो आणि लगेच मात्र मोबाईल घेऊन लगेच मोबाईलमध्ये फोटो काढते वेगवेगळ्या पोजमध्ये। आणि आता जेव्हा ती फोटो काढत आहे आणि त्याच वेळेस मात्र आता तिला इतका आनंद होतो, ती लगेच ती फोटो सुष्मिताला पाठवते आणि सुष्मिताला लगेच फोन करते। सुष्मिता म्हणते की अगं मम्मा तू फोन केलास? त्यावरती आता मंदा म्हणते की अगं सुष्मिता तू फोटो बघितलेस का? आत्ता मी तुला ते पाठवले, ते कशी वाटते, मी कशी दिसते, मिस नाशिक? त्यावरती सुष्मिता म्हणते की थांब मी फोटो पाहते। आता सुष्मिता जेव्हा मोबाईलमध्ये ते फोटो ओपन करते तेव्हा तिला अगदी आनंद झालेला असतो आणि ती मम्माला म्हणते की मम्मा अगं तू तर खूपच सुंदर दिसते। त्यावरती आता लगेच मंदा म्हणते की हो ना, बघ ना ड्रेसमध्ये कसे वाटते, इतके ड्रेस मी घेतलेले आहे, मस्त शॉपिंग केलेली आहे। त्यावरती सुष्मिता म्हणते की अगं मी सुद्धा तुला काही फोटो पाठवते, तू मला आता ते ड्रेस आहे तर ते खरंच नवीन ड्रेस घेऊन ठेव, शॉपिंग कर माझ्या ड्रेसची। त्यावरती मंदा म्हणते की अगं तू मला कशाला सांगते, तूच माझ्यासोबत शॉपिंग करण्यासाठी चल, आपण मस्त शॉपिंग करूयात। आणि हे बघ आपल्याला कामच काय आहे, आपण मस्त शॉपिंग करू। आणि तुम्हाला ते कार्ड दिलेलं आहे ना, ते फक्त क्रेडिट कार्ड नाही, अगं कुबेराचा खजिना आहे, खजिना। आणि बघ मी आता काय काय करते ते। म्हणून मंदा आता खूप खुश होत बोलत असते। सुष्मिता म्हणते की अगं तू तर आमची भाषा बोलायला लागलीच, खरंच तू तर खूपच खुश दिसते। आणि ती आधीला माहिती आहे का, काय माझ्या तोंडावर पैसे फेकत असते, पैशाचा मास मला दाखवते, पण आता तिला कळेल आणि ते रोहन आणि ते बाबा त्यांना सुद्धा समजेल की मी काय चीज आहे। आणि तेवढ्यात मात्र आदिरा तिच्या मागून येते। आदिराला जेव्हा ती बघते तर खूप घाबरूनच तिच्या हातातील फोन खाली पडतो। घाईने फोन खाली उचलते आणि म्हणते की अगं आदिरा। सुष्मिता म्हणते की काय झालं, तू इतकी का घाबरली? त्यावरती मात्र आता मंदा ही डोक्याला हात लावते आणि मी तुला नंतर फोन करते असं म्हणून आदिराला बघितल्यानंतर घाईने फोन ठेवून देते। आदिरा तिच्याकडे पाहतच असते की नक्की यांना काय झालं असेल। तेव्हा आता आदिरा विचारते की आई तुमचं काय चाललं? आता मंदा म्हणते की काय ग तुझं काय चाललं आणि तू केव्हा आली? तर आदिरा म्हणते की मी केव्हा आली म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं तर, आणि तुम्ही कुणाशी बोलत होतात? म्हणून मंदा आता तिला विचारते की नक्की तू आत्ता आली? आदिरा म्हणते की हो आत्ताच आले। आणि नक्की तू आत्ताच आली नक्की? आदिरा म्हणते की हो नक्की, पण असं का विचारतात? तर आदिरा ते मंदा तिला विचारते की तू कशासाठी आली होती, काय काम होतं? आदिरा म्हणते की माझा चार्जर कुठे गेला, मला सापडेना म्हणून मी विचारण्यासाठी आले होते। आदिरा हसते आणि विचारते की तुम्ही ओके आहात का? त्यावरती मंदा म्हणते की नाही मी ओके नाही, किती घाबरले मी, अगं नॉक करून यायचं असतं। तेव्हा आदिराला हसू येत असतं आणि आली मोठी, चल नॉक करून येत जा बरं बाहेर। आदिरा आता जेव्हा तिने शॉपिंग केलेली आहे ते सगळ्या कपड्यांच्या बॅग वगैरे बघते तर मंदा लगेच आडवी होते आणि म्हणते की जा ना बाहेर, मी तुला बाहेर जायला सांगितलेलं आहे। तेव्हा आदिरा म्हणते की ओके। आणि आता जेव्हा आदिरा बाहेर जाते मागे बघतच जाते, मंदा लगेच घाईने ते बॅग वगैरे उचलते आणि म्हणते की आली मोठी शहाणी, मी तुझ्या मापाचं काहीच आणलेलं नाही, सगळं माझ्यासाठी आणलेलं आहे, त्यामुळे तू बस अशीच। आणि उद्या सुद्धा शॉपिंग करायची आहे म्हणून खुश होत त्या सगळ्या बॅग वगैरे उचलते आणि ठेवून देते आणि गाणं गुणगुणत असते। खूपच खुश होत नाचत असते, सगळं काय काय करावं असं तिला वाटत असतं। सगळा कुबेराचा खजिना आपल्याकडे आहे, फक्त पिन फिरवायचं आणि सगळा पैसा आपल्याकडे येणार, म्हणून तिला खूपच आनंद होत असतो। त्यानंतर आता इकडे बाबा हे म्हणजे मंदाच्या एका मैत्रिणींना भेटतात आणि त्या भीतीमधील असतात। तेव्हा नंदू कशी आहे असं सगळी विचारपूस झाल्यानंतर बाबा म्हणतात की नंदू तर खूपच खुश आहे, कारण तिची माणसं खूप चांगली तिला मिळालेली आहेत। त्यानंतर बाबा विचारतात की मला एक सांगा की मागच्या वेळीची भिशी तुमची ग्रुपमधील कुणाला मिळाली, म्हणजे मंदाला मिळाली का? त्यावरती त्या ताई म्हणतात की नाही हो, मंदाताईंना नाही मिळाली, नंदाताई आहे ना तर ते नंदाताईंना मिळालेली आहे, त्या घरी फक्त मीटिंग झाली पण त्यांना भिसी नाही मिळाली। हे ऐकून बाबांना तर धक्काच बसतो। मग बाबा विचार करतात की मंदाकडे इतके पैसे येतात तरी कुठून? आणि आता मात्र त्या ताई म्हणतात की तुम्ही नंदाताईंना विचारून बघा। तर बाबा म्हणतात की तुम्ही सांगतात ना, मग त्यांनाच लागली असेल, मग कशाला त्यांना विचारू? त्यावरती त्या ताई विचारते काय झालं, कसली अडचण वगैरे आहे का पैशाची? त्यानंतर आता बाबांना म्हणजे मंदा जे काही वागते, जे काही तिचं शॉपिंग वगैरे आहे ते सगळं काही आठवत असतं। आणि तेवढ्यात मात्र आता इकडे रोहन आहे, रोहन आपल्या बॉस बरोबर काहीतरी बोलत असतो, मीटिंग बद्दल डिस्कशन वगैरे सुरू असतं, पण नंतर काहीतरी खर्च वगैरे असतो त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं। फोन ठेवल्यानंतर तो आता डोक्याला हात लावून बसतो, तेवढ्यात ते आदिरा येते। आदिरा विचारते की काय झालं रोहन, तू कसला विचार करतोस? अरे कसलं टेन्शन आहे,
बेबी तुला कसलं टेन्शन आहे का, एवढा वेळ झाला तू कसलं काम करतोस, म्हणून आदिरा त्याची विचारपूस करत असते. तेव्हा रोहन म्हणतो की मी केव्हाचं काम करतो पण एकही रिझल्ट मनासारखा नाही भेटत आणि तेच सगळे आता कसं डेव्हलप होईल ह्याचा विचार करतोय, म्हणून रोहन जरा टेन्शनमध्येच असतो. त्यानंतर इकडे समर थकलेला असतो, तो रूममध्ये बसलेला आहे. तेवढ्याच सोनंदी पाणी वगैरे घेऊन येते आणि विचारते की काय झालं राजवाडे, बरं वाटतं का, त्याची पाठ वगैरे दाबून देत असते. समर हसतो आणि म्हणतो की हो बरं वाटतं. आणि राजवाडे झोपा आता, किती थकलेला आहात बरं, किती काम करतात बरं, झोपा बरं. समर म्हणतो की नाही हो स्वानंदी मॅडम, मला अजून खूप काही मेल्स पाठवायचे आहेत, तुम्ही तोपर्यंत झोपा बरं. किंवा स्वानंदी म्हणते की चालून दे तुमचं काम, मी आलेच. समर म्हणतो की हे बघा माझ्यासाठी तुम्ही जागत बसू नका, मी आले ना. तेव्हा समर असं म्हणताना स्वानंदी म्हणते की नाही हो राजवाडे, मी आलेच 2 मिनिट, म्हणून ती जरा बाजूला जाते. स्वानंदी मात्र आता कापूर टाकून तेल त्याच्या डोक्याला मालिश करायला घेऊन येते आणि म्हणते की हे बघा मी मालिश करते. तर समर म्हणतो की अहो तुम्ही झोपा. स्वानंदी म्हणते की जर तुम्ही झोपला म्हणजे मी झोपले असते, जर तुम्हाला जर झोप लागली असती तर मी नक्कीच झोपले असते, तर आता तुम्हाला काम करायचं, मी तुमच्या डोक्याची मालिश करून देते. किंवा समर म्हणतो की अहो झोपा ना. स्वानंदी म्हणते की जर मला झोप आली असती तर मी झोपले असते, मी फक्त तुमचं डोकं मालिश करून देते, बाकी काही नाही. आणि काय बरं वाटतं का मालिश वगैरे करून विचारते. समोर म्हणतो की खूप खूप बरं वाटतं, कारण इतक्या दिवसातून आज मात्र अशी चंपी मिळाली म्हणून तो खूप खुश होतो, त्याला बरं वाटतं. त्यानंतर स्वानंदी विचारते की काय झालं, आज तुम्ही खूप काम करत आहात आणि आज मात्र दुपारी ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही खूप बिझी होतात, नक्की काय झालं, हल्ली कामाचा व्याप वाढलेला आहे का तुमचा. समर म्हणतो की हो. स्वानंदी म्हणते की तुम्हाला बायकोचा कंटाळा आला म्हणून तुम्ही काम वगैरे वाढवले की काय. त्यावरती समर हसतो आणि म्हणतो की स्वानंदी तुमचा कंटाळा येणं या जन्मात तरी नाही, परंतु नाही होऊ शकत. तेव्हा हे बघा कामाचा व्याप खरंच खूप वाढलेला आहे. स्वानंदी म्हणत आहे की हे बघा तुम्हाला व्याप इतका वाढला आणि तुमच्या जबाबदारी सुद्धा खूप वाढलेल्या आहेत, मग तुम्ही एक काम करत का नाही, तुम्ही स्टाफ का वाढवत नाही. त्यावरती समर आता हसतो. त्यावरती स्वानंदी विचारते की काय झालं, मी काही चुकीचं बोलले का. त्यावरती समर म्हणतो की नाही, सगळं काही बदललेलं आहे आणि वाढती महागाई, त्यामुळे लोकांचे जे काही पॅकेजेस आहेत तर ते सुद्धा वाढलेले आहेत आणि इतक्या महागाईमुळे निष्ठा वगैरे आहे ना, ते सगळे काही शब्द बासच झाले. पूर्वी लोक मात्र एखाद्या कंपनीत चिटकले तर रिटायरमेंट पर्यंत तेथेच राहत होते, पण आता मात्र तसं राहिलेलं नाही. दर 2 वर्षांनी मात्र नोकऱ्या बदलत राहतात, त्यामुळे माणसं निवडताना खूप विचार करून निवडावी लागतात. आणि आपण त्यांच्यावर इतकी जबाबदारी जी काही टाकतो ना, आणि आपण त्यांच्यावर जी जबाबदारी टाकतो, इतका विश्वास ठेवतो आणि त्यांना जर कुठे एखाद्या कंपनीत नोकरी जॉब वगैरे मिळालं तर ते लगेच आपल्याला सोडून जातात. मत असे आहे की त्यातीलच काही जण मात्र आपल्याकडे परत येतात. म्हटलं तर मात्र लोकांना काम नाही, बेरोजगारी सुद्धा खूप काही आहे असं म्हटलं जातं. त्या बाजूने विचार जर केला तर मात्र आता नोकरी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा खूप कमी झालेली आहे आणि म्हणजे विश्वास ठेवण्याची आता गरज फार आहे. कारण त्यापेक्षा मात्र आता या म्हणजे गर्दी वगैरे करण्यापेक्षा स्टाफमध्ये तर विश्वासू आणि आपला जो काही जबाबदार व्यक्ती आहे, सर्व काही व्यवस्थित करू शकेल अशाच व्यक्तींना मात्र आपण ऑफिसमध्ये ठेवलं पाहिजे. गर्दी करून काय उपयोग. आता स्वानंदी म्हणते की आनंददादा आहे, तुम्ही त्यांची मदत घ्या आणि आपल्याकडचा स्टाफ सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचे अगदी मदत घेऊ शकता, ते खूप टॅलेंट आहे. तर समर म्हणतो की हो ना, आनंद आहेच टॅलेंट, परंतु तो सुद्धा इतका कामामध्ये इतका बुडालेला आहे माझ्याच इतका, मग काय करायचं, किती काम आणखीन त्याच्यावर सुद्धा वाढवायचं. आणि त्याचं काय सांगायचं, कधी कधी आनंद इतकं काम करतो तर त्याची सुद्धा मला दया यायला सुरुवात होते आणि त्यामुळे निकिताला माझा राग येतो. मग मी काय करू, घरात तुम्ही ऑफिसमध्ये आनंद आहे म्हणून माझं काम आहे तर ते स्मूथली चाललेलं आहे, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. म्हणून समर आता हसतो. तेवढ्याच समोरच्या डोक्यामध्ये एक आता प्लॅन येतो. तो स्वानंदीकडे बघत असतो. स्वानंदी आता समरकडे पाहते की नक्की यांना काय आठवत असेल, कसला विचार करतात हे. तेव्हा स्वानंदी विचारते की काय झालं, अहो राजवाडे तुम्ही असं का बघतात. समर तिच्याकडे पाहतच असतो. त्यानंतर इकडे रोहन आदिराला सांगत असतो की अगं तिथे काही सॉल्व्ह होऊ शकत नाही, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो तर दुसरा लगेच आता उभा राहतो. माझं ना डोकं ब्लॉक झालेलं आहे, मला काही सुचत नाही. तेव्हा आता आदिरा म्हणते की अरे बेबी तू दमलेला आहे. तेव्हा रोहन म्हणतो की नाही ग. रोहन म्हणतो की अगं माझ्या टीमची सुद्धा जी विश्वास माझ्यावर आहे तर तो गळत चाललेला आहे, त्यांना असं वाटतं की कधी हे स्टार्टअप होईल, त्यामुळे मला एक असं लुझर फेल झाल्यासारखं वाटतं, म्हणून रोहन जरा जास्त टेन्शन मध्ये असतो. आदिरा म्हणते की अरे रोहन, अरे कमॉन तू हे सर्व काय बोलतो. आणि आदिरा त्याला समजावते की अरे ही नोकरी नाही तुझं व्यवस्थित राहण्यासाठी, आणि ह्या सगळ्या धंद्यामध्ये तू खूप मनापासून काम करतोय हे मी पाहते, आणि हे बघ ही आयडिया वर्क नाही झाली तर दुसरी होईल, तुला येथे कोणीही शिक्षा नाही देणार म्हणून तू इतका
टेन्शनमध्ये आलेला आहे. त्यावरती रोहन म्हणतो की अगं तू जे काही बोलते पण खरंच मला काही सुचत नाही. आदिरा त्याला म्हणते की हे बघ तू जास्त ओव्हर थिंकिंग करतो, त्यामुळे हे जे विचार आहे ना ते इथे सोडून दे आणि चल मस्त बेडवर बस बरं, तुला छान वाटेल, विचार करू नकोस. आणि ती तिला बेडवर बसून त्याचं डोकं वगैरे दाबून देते, त्याची पाठ वगैरे दाबते आणि तुला बरं वाटतं का असं विचारते. आणि आता मात्र रोहन म्हणतो की खूप बरं वाटतं. त्यानंतर आदिरा म्हणते मला सुद्धा आपल्या फॅमिलीच्या बाबतीत जरा काही फील झाल्यासारखंच वाटतं आणि आपल्याच घरात घे ना आईंचं. अरे सध्या मात्र त्यांची एक वेगळी स्टाईल मला मात्र बघायला मिळते आणि बघायला तर मिळते परंतु त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि बघ ना रे, लग्न झाल्यापासून मात्र मी जे काही आता सगळं आपलं म्हणजे माझं स्वप्न वगैरे आहे तर ते सगळं सोडून आपल्या घरावर फोकस करते आणि हे सगळं मी हॅपीली केलं, परंतु त्यातून मला आनंद सुद्धा मिळाला. अरे परंतु माझी स्वप्न सुद्धा आहे ना, आणि नकळतपणे मी माझ्या स्वप्नाकडे दुर्लक्ष केलं. आणि दिवस रात्र मी तुला ह्या कामामध्ये बुडताना पाहते, तू सुद्धा दिवस रात्र मेहनत करतो. मग नुसतं स्वप्न बघणं हे मात्र आता स्वप्न बघायची नसतात, पण त्यासाठी ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुद्धा करायचे असतात. हे बघ आईंकडे बघणारे आमच्यामध्ये किती भांडण होत होतं, पैशामुळेच आता आमच्यामध्ये भांडण होत होतं पैशामुळेच. हे बघ अरे आता मला कळतं की मजा करावी, शॉपिंग करावी, परंतु आता जे काही आई करतात ना त्यांच्यावरून सगळं काही कळतं. आणि हे बघ ना अरे आईंना म्हणजे कधी पैसे वगैरे नसतात म्हणून त्या किती स्वप्न दाबून राहिल्यात, परंतु मी मात्र लहानपणापासून पैशातच मोठी झाले, त्यामुळे मला त्याचं काहीच वाटलं नाही. पण आता आईकडे बघ ना. त्यावरती रोहन म्हणतो की हो ना, आई कष्ट करत आता लहानपणापासून मोठी होत आली. आदिरा म्हणते की बघ ना अरे आता आयुष्यभर त्यांनी जे काही कष्ट करून पैसे साचवलेत आणि आता मात्र त्याचा खरंच उपभोग घेतात, स्वतःसाठी आनंद घेतात आणि स्वतःच्या स्वप्नावर त्या फोकस करतात. परंतु हे बघ ना अरे मी तर असं काहीच करत नाही. मी उलट संसाराच्या नावाखाली माझी सगळी स्वप्न बाजूला ठेवलेली आहेत. मी आईकडे कधी या नजरेने बघितलेलंच नव्हतं. तेव्हा लगेच मात्र हे बघ मला एक आयडिया सुचलेली आहे. आपण दोघांनी मिळून मात्र आता एक असं म्हणजे वर्क केलं, दोघांनी मिळून आता काहीतरी केलं म्हणजे दोघांचंही मिळून. आणि तू जे काही आता ही वर्क करतो ना स्टार्टअप वर्क, त्यामध्ये तुला खरंच इन्कम नाही मिळत, तुला टेन्शन येतं. उलट खरंच आपण एकत्र खूप भारी काम करू शकतो आणि देशील का मला साथ, असं मात्र आता ती विचारते. तेव्हा लगेच आता रोहन खुश होतो. त्यानंतर इकडे समर आणि स्वानंदी एकमेकांशी गप्पा करत आहेत आणि समर म्हणतो की काखेत कोळसा आणि गावाला वसा. तेव्हा स्वानंदी विचारते की कुठला कोळसा आणि कुठलं गाव मला नाही कळत. समर म्हणतो की स्वानंदी तुम्हाला विचारू का. तेव्हा स्वानंदी म्हणते की आहो तुम्हाला माझी परवानगी आहे का विचारायला. आणि तेवढं सुष्मिता मात्र ह्या दोघांचं बोलणं भिंतीला कान देऊन ऐकत असते. समोर म्हणतो की ऐकल्यानंतर फार हसू नका, मला एक गोष्ट सांगा की तुम्हीच आपलं ऑफिस का जॉईन करत नाही. तेव्हा स्वानंदी समरकडे पाहत असते आणि सुष्मिताने हे सर्व ऐकलेलं असतं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आता हसू का. समर म्हणतं की आहो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मात्र हसू नका म्हणून. स्वानंदी हसते आणि म्हणते की थांबले की नाही 2 सेकंद. जर सुष्मिता बारीक कान देऊन ऐकत असते. आणि आता स्वानंदी परत म्हणते की अहो राजवाडे तुम्ही काय बोलतात, मी आणि तुमचं ऑफिस असं कसं होईल बरं, हो शक्यच नाही. समर म्हणतो की अत्यंत विचार करून मी तुम्हाला हे सर्व विचारतोय, तुम्ही विचार तर करा. आणि हे बघा आपण दोघेही एका ऑफिसमध्ये जर असलो तर एकमेकांच्या कायम जवळ असू, ते पण एकत्र एकमेकांबरोबर वेळ घालवू शकू आणि आता सगळं काही होईल. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे पण तरी सुद्धा मी तुमचं ऑफिस कसं जॉईन करणार बरं. तेव्हा समर म्हणतं की काय हरकत आहे. तर स्वानंदी म्हणते की हे बघा आता जर तुम्ही मला एक ऑफर लेटर दिलं, हे बघा बाकी जर तुमच्या म्हणजे ऑफिसमध्ये मला काम करायचं आहे पण तुमच्या ऑफिसमधील मला कोणतंही काम नाही जमत, मी कसं करणार हँडल. आपली जी काही क्षेत्र वगैरे आहे ना ती कम्प्लिटली वेगळी आहे. हे बघा मला कोणताही कामाचा अनुभव नाही. तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की हे बघा क्षेत्र जरी वेगळी असली ना तरी सुद्धा तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये ट्रेनिंग दिलं जाईल, तुमच्या पोस्टसाठी लागणारं सगळं काही तुम्हाला शिकवलं जाईल, त्यामुळे विचार करा काय करायचं आहे ते. सुष्मिता लगेच आता हे मलिकाला सांगायला जाते. आनंद सारखी इतकी विश्वासू व्यक्ती जर आणखीन एक ऑफिसमध्ये असेल तर माझा ताण सुद्धा किती कमी होईल, असं आता समर जेव्हा म्हणतो तेव्हा स्वानंदी ऐकत असते. एक सॉलिड अशी टीम आपण बनवू. तेव्हा स्वानंदी विचारते की खरंच इतका ट्रेस तुम्हाला होतो का. समर म्हणतो की हो ना, अहो हे तर काहीच नाही, पण जेव्हा मी बाहेर गावी जातो ना तेव्हा खूप ट्रेस होतो मला. ऑफिसचं काम काही संपत नसतं, त्यामुळे मला अशी विश्वासू व्यक्ती आहे ज्यावर मात्र मी बिनधास्तपणे ऑफिसची जबाबदारी सोपवून बाहेर जाऊ शकतो, ते पण बिनधास्तपणे. आणि ऑफिसमध्ये मात्र आनंद नंतरची सगळ्यात विश्वासू आणि जवळची व्यक्ती तुम्हीच असू शकतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे पण कसं जमेल मला. त्यावरती समर म्हणतो की का
जमणार नाही, तुम्ही हुशार आहात आणि नॉलेज सुद्धा तुमच्याकडे आहे. आनंदी म्हणते की अहो पण माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, नोकरी आहे, तेथील जबाबदारी आहे, आणि नाही माहिती की मला काय होईल. समर म्हणतो की एकदा विचार करून बघा. सो आनंदी म्हणते की हो नक्कीच विचार करून बघते, लगेच मला उत्तर नाही देता येणार, चालेल. समर म्हणतो की ठीक आहे चालेल, आले मी असं बोलून ती बाहेर निघून जाते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.